फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर 10 ते 8 दिवसांत बँकेत जमा होणार मराठवाड्याला सर्वाधिक निधी। तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर, जे की आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे। अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या शेतकरी बांधवाला भरभरून पुढे न्याल आणि या चॅनलला मोठं कराल, जसे की तुम्हाला याच्यावरती खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार। तर मित्रांनो चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जून महिन्यापासून अनेक गावांना पावसाने झोडपून काढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। घरांची पडझड झाली असून पुराच्या पाण्यात जनावरेही वाहून गेली आहेत, त्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी 49,25,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। जून ते ऑगस्ट या कालावधीत विविध जिल्ह्यांत झालेली अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे। याचा फायदा राज्यातील 19,22,909 शेतकऱ्यांना घेणं होणार आहे। सर्वाधिक 10,35,000 शेतकरी मराठवाड्यातील आहेत। याच भागासाठी सर्वाधिक 721 कोटींचा निधी देण्यात येणार आहे। सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकरी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। तसेच लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येक गावातील लाभार्थी कोण याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की आतापर्यंत एकूण 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्याचा लाभ 31,64,000 शेतकऱ्यांना झाला आहे। आतापर्यंत 18,029 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे। उर्वरित निधी 8 ते 10 दिवसात मिळेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। कोणत्या विभागाला किती निधी मिळणार ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो सरकारने मंगळवारी काढलेल्या शासन निर्णयानुसार अमरावती विभागातील 7,88,974 शेतकऱ्यांना 565 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर विदर्भातील नागपूर विभागातील 37,631 शेतकऱ्यांना 23 कोटी रुपयांची मदत दिली जाईल। पुणे विभागात सर्वाधिक कमी नुकसान झाले आहे। विभागातील केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील 36,559 शेतकऱ्यांना सुमारे 14 कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात जास्त शेतीचे नुकसान झाले। तब्बल 10,35,000 शेतकरी बाधित असून त्यांना 721 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। सर्वाधिक बाधित शेतकरी लातूर जिल्ह्यात 3,80,000 एवढे आहेत। त्याचप्रमाणे हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा आकडाही मोठा आहे। नाशिक विभागातील 17,232 शेतकऱ्यांना 9,86,00,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे।